परिचय तुम्हाला न देता आपण सुरू. ठीक आहे. डॉक्टर मॅडम होमिओपॅथिक तज्ज्ञ आहे. मागच्या 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि मागच्या 5 वर्षापासून मी यांच्यासोबत प्रॅक्टिस करत आहे. यांचं स्वतःची छान प्रॅक्टिस चालू होते. मी भेटण्याच्या अगोदर यांचं स्वतंत्र क्लिनिक होतं. मी आचार्य डॉक्टर एकनाथ एविते. मी नॅचरोपॅथॉलॉजिस्ट आहे, न्यूरोथेरपिस्ट आहे, MD आहे अल्टरनेटिव्ह थेरपीजमध्ये, पल्स रिडिंग एक्सपर्ट आहे, म्हणजे नाडी परीक्षण तज्ञ आहे. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा इतर दवाखान्यात जाता तेव्हा तुमचे प्रॉब्लेम तुम्ही डॉक्टरांना सांगता, डॉक्टर तुमचं ऐकतात आणि मग ते मेडिसिन प्रिस्क्राईब करतात. किंवा जर डाऊटफुल वाटत असेल तर इतर टेस्टचा सपोर्ट घेतात, जसं की ब्लड युरिन टेस्ट असेल, MRI एक्सरे असतील किंवा अदर काही टेस्ट असते. परंतु नाडी परीक्षेचा फायदा असा आहे, तुम्ही जन्माला येण्याच्या आधीपासून म्हणजे आईच्या पोटात असतानापासून ते आजपर्यंत तुम्ही कसे आहात, कसे होतात आणि येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्यासोबत काही होऊ शकते का, इथपर्यंत नाही तर तुमचा स्वभाव कसा आहे, काय विचार करता, इथपर्यंत गोष्टी समजतात. ह्याच्याही पलीकडे जाऊन जर कोणी गर्भिणी असेल तर तिच्या पोटामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे, इथपर्यंत ज्ञान हे नाडी परीक्षण होतं. आणि याच्याही पलीकडे खूप काही नाडी परीक्षण असतं, जे की मला गुरुच्या सानिध्य लागलं, त्यांच्याकडून मला हे ज्ञान मिळालं आणि त्याचा मी प्रॅक्टिस अजूनही करतोय. अगदी एकदम असं म्हणायला परी मोजायला गेलं तर खूप जास्त आहे नाडी परीक्षण जे आहे ते अगदी थोडंसं चमच्यावर ज्ञान घेऊन आपण सुरू. मग आम्ही मागच्या 5 वर्षांमध्ये एवढ्या काही गोष्टी करत आलो. ते तुम्हाला शॉर्टमध्ये समराईज सांगायचं झालं तर अगोदर 10x10चा खोली इतकं दवाखाना, तिथून आम्ही 6 महिन्यामध्ये शिफ्टिंग केलं आणि नंतर मग 3 ब्लॉक असलेलं स्वतंत्र बाथरूम वगैरे असलेला दवाखाना घेतला. त्याच्यानंतर लगेचच 1.5 वर्षानंतर हे पूर्ण पाऊल उचललं, ते ती पूर्ण बिल्डिंग रेट करून. अगोदर आम्ही दुसऱ्याकडून मेडिसिन घेत होतो, नंतर स्वतःचं मेडिसिन बनवायला सुरू केलं. त्याच्यानंतर विशेष म्हणजे अगदी साध्या हिवतापासून ट्रीटमेंट आम्ही द्यायचो, म्हणजे मॅडम देत होत्या. आणि नंतर आम्ही क्रॉनिक केसेस म्हणजे कॅन्सरपर्यंत पेशंट्सला आम्ही ट्रीट केले. आणि दूरचे केसेस नाही तर अगदी जवळचे केसेस. आपल्या कोल्हापूरच्या काही त्यांच्या सासूबाई कॅन्सरचं त्यांचं म्हणजे असं लघवी बाहेरून काढायला लागत होती. तर त्यांना घरी जाऊन फक्त काही चेंजेस सांगितले आहारामध्ये आणि काही झाडपाल्याच्या औषधी सांगितल्या, दिल्या नाही काय पण तुमचं तुम्ही बघून घ्यायला सांगितले. तर आश्चर्यकारक बदल झाला. त्यांनी चांगले खाऊन पिऊन मस्त जवळ 2-2.5 वर्ष जगले. त्याच्यानंतर ते गेले आणि खूप ते जाणार मधले होते आणि भेटायला गेलो होतो. तर ते इतका प्रभाव आहे आणि काही जण सुरक्षित वाचलेले पण आहे. मग इन्सुलिन असतील चालू डायबिटीज मधले, कोणाला ब्लॉकेजेस झालेले असतील, आता अँजिओप्लास्टी करावं लागतं, अँजिओग्राफिक सांगितले, कोणाला बायपास सांगितलेला आहे, तशा पेशंट्सला पण गुडघ्याचे दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन ज्यांना सांगितले, ज्यांना मणक्याचे ऑपरेशन सांगितले, तेव्हा ऑपरेशन झाल्यानंतरही त्रास सुरू झालेले बरेचसे पेशंट येऊन आपल्याकडं ते ट्रीटमेंट घेतले. आज ते आनंदात आहेत आणि खूप समाधानी आहेत. त्यांचा आशीर्वाद आम्हाला खूप मिळाला आणि त्यांचं एक परिवारासारखं नातं आपल्याकडं बनवून गेलेलं आहे. आजही ते आपल्याकडं नंबर ऑफ पेशंट्स आपण त्यांना ट्रीट केलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत म्हणजे सगळीकडून पेशंट आपल्याकडे रीच होत आहे. विशेष म्हणजे आम्ही कुठलीही जाहिरात केलेली नव्हती. सगळ्यात चांगली जाहिरात कोणती? माउथ पब्लिसिटी, तोंडी केलेली. यांना अनुभव चांगला आला तर ह्यांनी दुसऱ्याला सांगतील. ते जे आतून जे सांगणं येतं ते खोटं नसतं, आहे की नाही. माउथ पब्लिसिटीनं आम्ही पुढे आलो, म्हणजे थेंबाथेंबानं सुरुवात केली. गडबड कुठलीही केली नाही, कुठलंच जाहिरातबाजी नाही केली. आम्ही फक्त रिलाय केलं की पेशंट कडून येणारे ओरिजिनल रिस्पॉन्सेस आम्हाला दिले. प्रश्न काय होता, थोडंसं आम्ही वेगळं पाऊल उचललं. याच्यामध्ये औषधं कमी आणि तुमच्या शरीरामधली हिलिंग पॉवर, म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक शक्ती असते. तुम्हाला जर जखम झाली ना, समजा स्किन फाटली तर तुम्ही नाही जोडत, ते आपोआप जोडते, त्याला म्हणतात हिलिंग पॉवर. तसंच शरीरामधले कुठलीही व्याधी विकृती स्वतः शरीर दुरुस्त करू शकते, पण केव्हा? जेव्हा तुमच्या शरीराला योग्य कंडिशन उपलब्ध करून देतात त्यावेळेस. मग आजार इथं मॅटर करत नाही, मग ते थायरॉइड असो, कॅन्सर असो, शुगर असो की कुठलाही आजार असो. मग आम्ही त्या कन्सेप्टवर काम केलं, तुमच्या शरीरामध्ये आवश्यक वातावरण निर्माण करून दिलं, अगदी कमीत कमी मेडिसिनवर. बऱ्याच वेळेस तर एखाद्याला एकही मेडिसिन दिली नाही,
मेडिसिनवर काय यावं लागलं तर पेशंटची पुन्हा मानसिकता, सगळं केलं ठीक आहे, मला औषधच दिलं नाही तुम्ही, हा प्रश्न येतो. म्हणून मग द्यायला सुरू केलं. मग ते पण जेवढं नॅचरल देता येईल तेवढं, कारण आयुर्वेदाच्या नावाखाली पण पेन किलर्स बरेचसे जातात. असं काय झालं अचानक, अगोदर म्हणत होते की आयुर्वेदाला वेळ लागतं आणि आयुर्वेदाचे औषध घेतले की पटकन बरं वाटायला लागलं, असं कसं शक्य आहे? हे की नाही, काहीतरी बदल झाला असेल. तर आम्ही त्याच्यानुसार आम्हीच आमच्या हातात घेतलं फॉर्म्युलेशन वगैरे. जसजसं पेशंट येतात त्याच्या आजारानुसार, कंडिशननुसार 8 दिवसाची ट्रीटमेंट देतो, वेळ घेतो, समजून घेतो आणि मग त्याच्यानुसार औषधी बनवून आम्ही त्याला थोड्या थोड्याने सुरुवात करतो. बरोबर आहे की नाही? आम्ही यांनी पण अनुभव घेतला. आम्ही पटकन औषधी कोणालाही देत नाही. कारण औषधांचा रोल तेवढा नाही जेवढा आपण समजतो. बरोबर आहे की नाही? तर मग या बेसवर आम्ही ट्रायल बेसिसवर भरपूर काम केली. याच्यावर आमचे वर्कशॉप झाले बऱ्याच ठिकाणी, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये पण इन्व्हाइट केलं गेलं. तर तिथं आम्ही बोललो, इथंच नाही तर दिल्लीला वर्कशॉप झाले आमचे, हैदराबादला झालेले आहेत, खूप ठिकाणी वर्कशॉप सेशन पण झालेले आहेत. तर हे करत असताना ग्रामीण भागातले आले, शहरी लोकातले लोक जोडल्या गेली आणि तुम्हाला सांगताना आनंद वाटते की आमच्यासोबत कॅनडा, जॉर्जिया, फिलिपाईन्स, USA इथून देखील पेशंट कनेक्ट आहे. बाहेर देशातून पण पेशंट येतात. दर 3-4 महिन्याला हैदराबादला व्हिजिट असते, तिथून बाहेरून पेशंट येतात. पुन्हा मुंबईला आहे पनवेली, तिथून पण पेशंट येतात स्पेशल कॅनडावरून. म्हणजे सांगायचं इथं किंवा ही कमी काळामध्ये खूप मोठी ग्रोथ झाली आणि महत्त्व दिसते. सांगत सांगत शहरातून गावात, गावातून विदेशामध्ये पण हे सगळे माहिती घेतली. आणि मग याचा विस्तार करायचा आता ठरवून आम्ही, आणि एवढं सगळं जवळपास 5 वर्ष झाली. आणि आज एक स्टेप आम्ही अजून पुढे जात आहोत आपल्या सर्वांच्या मदतीने. आता एक स्वतःचं अधिकृत मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण सुरू करत आहोत, तिथं तुम्हाला अस्सल ओरिजिनल मेडिसिन मिळतील. जे सप्लिमेंटच्या नावाखाली जे चुकीचं जात होतं ते मिळणार नाही, ओरिजिनल मिळेल. आणि जिथं तुम्हाला 1000 रुपये खर्च करावा लागेल तिथं कमी पैशामध्ये एकदम फार ग्राउंड लेवलवर आपलं काम सुरू झालेलं आहे. आणि याच्यामागे खूप काही अभ्यास पण आहे. आणि त्याच्यापुढं आणखी एक स्टेप आपण घेतलं, ते म्हणजे आपणाला ते मिळालेलं आहे स्वतःचं ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचं गव्हर्नमेंट अप्रुव्हल पण मिळालेलं आहे. तर याच्या मागे पण खूप मेहनत होती. हे करत असताना आम्ही सिलेबस कन्स्ट्रक्ट केला, पूर्ण सिलेबस तयार केला. त्याचं डिझाईन आम्ही गव्हर्नमेंटला पाठवलं, NSDC बॉडीला, म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो त्यांच्याकडून. मग तिथून मग त्यांनी आम्हाला अप्रुव्हल दिलं आणि आमच्या अंडर जे कोणी प्रशिक्षित होते त्यांना वेलनेस प्रॅक्टिशनर म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंटकडून सर्टिफिकेट मिळेल आणि स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण तिथं एक मर्यादा आहे, जे स्पष्ट सांगतं त्याच्यामध्ये कुठलाही मोठेपणा नाही किंवा लहानपणा नाही. जे थेरपी आहे ते एकाच प्रकारच्या थेरपीला मान्यता दिली. कारण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तुम्हाला इंजेक्शन देता येणार नाही, तुम्हाला स्टेथो वापरता येणार नाही, BP ऑपरेटर वापरता येणार नाही, आहे की नाही? पण तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकता, काउन्सिलिंग करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. मग आम्ही विचार केला की तुम्ही सर्टिफिकेट घ्या थेरपीचं, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज देऊ. म्हणजे काय होईल की आज जे काही व्हायला आहे, जे आपण ह्याच्या अगोदर बोललो, किंवा डॉक्टरांना माहीत असून सांगत नाही किंवा कधी कधी माहितीही नसतं, कारण आमच्याकडे बरेचसे डॉक्टर पण पेशंट आहेत. आता एक काय प्रॉब्लेम आहे ते थोडंसं समजून घेऊ ना. तर याच्यामध्ये पहिल्यांदा समजून घेऊ, ह्या वेलनेस फील्डमध्ये करिअर काय आहे. आता तुम्हाला सांगतो, इंजिनिअरिंग केलेले लेकरं, पॉलिटेक्निक केलेले लेकरं तुम्ही बघा, इथून जातात पुणे, बँगलोर, मुंबईला, 15-20 हजाराची पगार करतात, सगळं तिथंच खर्च करून घरूनच पैसे मागतात. हे वस्तुस्थिती आहे. आणि खास करून मुलींसाठीची कंडिशन. मुली गेल्या तिथं जाऊन पगार बी घ्यायलेत, घराच्या बाहेरही राहिलेत, इकडे घरच्यांना चिंता, तिकडंच राहते की काय येईना की काय, काय खायला की कसं राहिलं की टेन्शन आहे, आणि पैसे तर पुरत नाही, मुलांपेक्षा मुलींना पैसे जास्त लागतात. बरोबर आहे की नाही? तर आम्ही काय म्हणतो की तुम्ही इकडचं तिकडचं एज्युकेशन घेऊन सुशिक्षित बेकार म्हणून घेण्यापेक्षा काळाची पावलं ओळखून जर आपण योग्य ठिकाणी जर तुम्ही डिसिजन घेतला तर करिअर फार लवकर सेट होईल. आज मला सांगा, किती जणाला वाटते सेफ की बाबा मी ॲलोपॅथीची औषधं घ्यायला मला काहीच नाही. सगळ्यांना माहिती आहे ही गोळी खायला मला दुष्परिणाम होणार आहे, मला काहीतरी सेफ मिळालं तर बरं राहील,
मला काहीतरी पटकन भेटलं तर बरं, सगळ्यांना वाटतं की नाही, पण मार्ग माहित नाही. पण हे मार्ग आपल्याकडे आहेत आणि लोक स्वतःहून शोधत आहेत. आता मी जे तुम्हाला म्हणलो की माझ्याकडे फिलिपाईन, जॉर्जिया, USA, कॅनडा इकडनं पेशंट येत असतील, त्यांच्याकडे दवाखाने नसतील का? आपल्यापेक्षा जास्त विकसित देश आहे. प्रश्न असा आहे की सेफेस्ट मार्ग आहे का तुमच्याकडे? बरोबर आहे की नाही? तुमचा ताप कमी करायचा आहे, दोन मार्ग आहेत. एक गोळी घेऊन कमी करा, एक बिना गोळीचं कमी करा. गोळी घेऊन खाल्ला तर दुष्परिणाम होतात, बिना गोळीचं खाल्ला तर सेफ राहतात. कोणता मार्ग चांगला राहील? दुसरा मार्ग. बरोबर आहे की नाही? बिना गोळीचा. मग लोकांना खूप शिक्षण झालं, खूप नॉलेज झालं, मी एक गोष्ट बोललो तर लगेच पडताळणी करायला तुमच्याकडे मोबाईल आहे हातामध्ये. आज खोटंही बोलू नाही शकत माणूस, जे आहे ते खरंच बोलावं लागेल. कारण आज कोणी उल्लू बनवू शकत नाही कोणाला, कारण सगळेच हुशार आहे. एका बोटावर तुमच्याकडे सगळं नॉलेज आहे. तर मग तुम्ही काय करायचं, तर याच्यामध्ये काय झालं, आजची सगळ्यात ग्रोथ करणारी इंडस्ट्री ही वेलनेस इंडस्ट्री आहे. म्हणजे स्वतः डॉक्टर्स देखील सुट्ट्या घेतात आणि आमच्यासारख्या डॉक्टरांकडे येऊन ट्रीटमेंट घेतात. आणि पेशंटला काय सांगतात की डॉक्टर विदेशात गेले, कुठेही जात नाही, येतात, सुट्ट्या करतात, मस्त वर्कशॉप करतात, खातात पितात, छान होतात, मस्त प्रॅक्टिस करतात, पुन्हा वर्षाला येऊन करून खातात. कारण त्यांना माहिती आहे टिकायचं राहिलं तर आपल्याला नॅचरल ट्रीटमेंटची गरज आहे. त्यांच्या घरी कोणा डायबिटीज झाला तर फोन येतो गुपचूप, सर तुमची ओपीडी कधी संपते सांगा, माझ्या मम्मीला डायग्नोसिस झालं डायट शुगर, आणि दुसऱ्याला झालं तर एवढ्या गोळ्या लिहून देतात, स्वतःच झालं तर विचार करतात. हा प्रश्न आहे ना. मग हे फक्त लिमिटेड लोकांपर्यंत ज्ञान केलं. आता ते त्यांना माहिती आहे काय योग्य आणि काय नाही, आणि ते पैसे पण खर्च करू शकतात. म्हणून आज सगळेच लोक ह्या ट्रीटमेंटकडे वळत आहेत. म्हणून हे अब्जावधी रुपयाची इंडस्ट्री झालेली आहे, अब्जावधी रुपयाची. इकडं इतकं मोठं ओघ चाललाय काळाचा. मग आपण पण त्या ओघाने गेलो तर सगळ्यात चांगलं आहे. कारण ह्या डिग्र्या घ्यायच्या तर पुन्हा भविष्यामध्ये येणाऱ्या 10 वर्षामध्ये ह्याचे पण 6-6 वर्षाचे कॉलेजेस असतील, पूर्ण शिकावं लागेल, पुन्हा पैसे खर्च करावे लागतील. कारण लोक कसं आहे, एकदा गेलं की एखाद्याच मागे पडतात, नाहीलाच असतो त्यांना. मग बॉडी तयार करावी लागते, काउन्सिल तयार करावं लागते, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण ते म्हणतात हजीर तो वजीर, पहिल्या पंक्तीत येणार वेळेस चांगलं भेटते, नसर पॅरेंट आपण वर तर तसा प्रकार होते बघा. कारण आता इथं कसं आहे, मग आम्ही काय केलं की काळाच्या ओघानुसार सगळ्यांना भेटावं, कारण तो पैसा पण मेडिकल इंडस्ट्रीमध्ये कॉम्प्रोमाइज नसतो पैसा. आज मला सांगा, आमच्या घरात कुठली मुलगी असेल, कुठला मुलगा असेल, बाहेर जाऊन मेसवरचं खाण्यापेक्षा घरी जाऊन जर त्याचं क्लिनिक सेट झालं तर काय वाईट आहे? बरं, झोल बी नाही, गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, सरकार मान्य आहे ना, तो पण करू शकतो. तुम्ही जर डॉक्टरांकडे दुसरीकडे जाऊन नारीला येऊन जर 1000-2000 खर्च करत असाल, गावात राहून जर 1700 रुपये कमवत असेल एका पेशंट मागे, काय वाईट आहे? तुम्ही शहरात जाता, तिथं भाडं देता, तिथंच खाता, तिकडच घालता सगळे पैसे. गावात राहा, गावातल्या पेशंटला ट्रीट करा. गावातले लोक येण्या जाण्याचा कंटाळा करतात, गावातल्या गावात नाही होणार, आजूबाजू 2-4 खेडे रिकवर होणार, येतात लोक, येतात की नाही? एकदा नाव झालं की कुठे येतात, गोळीमध्ये पण येतात लोक, येतात की नाही? धागे दोरे बांधायला शोधत शोधत येतात, कारा बांधू येतात. तसंच होते इथं पण. अनुभवावरून सांगायला मी, दुसरं काहीच नाही. आणि आमचा दवाखाना काही फार मोठा नव्हता अगोदर, तरी पण आम्ही अप्रोच केला. तर ते असे प्रकार आहेत. आपले अशोकराव चव्हाणचे प्रिय पोसीकर, ते देखील आपल्याकडेच येतात. जेव्हा जेव्हा दिल्लीत येतात तेव्हा आपल्याकडे येणार म्हणजे येणार, फिक्स आहे. तिथं पार्लमेंटमध्ये आमचे वर्कशॉप झाले. सांगायचं हेतू काहीच नाही, तुमच्याजवळ नॉलेज किती आहे ते बघतात, तुमच्याकडचा रिझल्ट कसा आहे ते बघतात, तुम्ही सर्व्हिस काय देता ते बघतात, आणि तुमची तळमळ किती आहे पेशंटच्या प्रती ते बघतात. पैसा पुन्हा काउंट करत नाही, पैसा नको म्हणता देतो पेशंट, कारण त्याला समाधान, तो त्रासलेला व्यक्ती असतो. तुमच्याकडं फ्रेश पेशंट येणारच नाही, अजूनही सांगतो, फ्रेश पेशंट येणारच नाही. जो येईल ते परीक्षा घ्यायला येईल. त्याला डॉक्टरने हात टेकलेले असतात, तो कंटाळून गेला असतो, कोणतरी जबरदस्ती घेऊन येते. आता माझ्याकडे दाभडचा एक पेशंट आहे, संजय टेकाळे, कार्यकर्ता आहे, इतका वजनदार माणूस आहे, इतका वजनदार माणूस आहे, त्याला इथला SP फोन करते, मी मटन आलो या पाटील खायला. सर माझ्याकडे 10 दिवस ट्रीटमेंटला 10 वेगवेगळे कारण हो, त्याच्या मनात भीती आहे, मला रिपोर्ट दाखवला तेव्हा वेगळं. पण त्याची केस काय होती माहिती आहे का,
त्याला बसताच येईना. ते बसून काय करू लागलं माहिती की जेवण, झोपून, बसून नाही झोपून जेवण करू लागलं. असं बसलं की माय माय म्हणायचं, लांब पडायचं. आणि ऑपरेशन तर करून घ्यायचं नाही, दवाखान्यात तर जायचं नाही. ते सामान्य गोष्टी, पण दवाखान्यात गेलं तर टेस्ट करायला होतं, तर टेस्ट मध्ये दुसरंच काहीतरी निघाल, मग म्हणजे नाचक्की होते, नकोच असं होतं. आणि आले त्याला तर तशा पेशंटला आम्ही 6 दिवसांमध्ये उभं केलं. मस्तपैकी अर्धा किलोमीटर चालून येऊन दाखवला, मस्तपैकी समाधान व्यक्त केलं. आणि तसा प्रॉब्लेम काय होता, केस पण सांगतो कसा. त्याला सांगितलं की त्याच्या मणक्यात गॅप, जे की 7 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे. आता हे जे कुल्ले असतात की नाही, कुल्ला भरून राहतो, ते मध्ये जसं गाडीचं डंपर मध्ये कसं जातं, धडक लागल्यामुळं ते तसं मध्ये गेलेलं, म्हणजे जागा तिथली रिकामी आहे. आता विण्याला कशी तार असते, दाबून असते की नाही, तसं कमरेपासून निघालेली पायापर्यंतचे जे व्हेन्स असतात, जे नसा असतात, ते असे असायला पाहिजे, म्हणजे प्रवाह होते. वरूनच ढिलं पडलं, मग कसं बसू देईल त्याला. मग आम्ही काम केलं हे भरून काढण्यावर, मग ते आपोआपच त्याला चालता यायला लागलं. अरे इतक्या दिवसापासून परेशान व्यक्ती, त्याला तुम्हाला योग्य गोष्टी सापडता आली पाहिजे, नसं विज्ञान कळलं तर आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो, त्याच्यावर आपण काम करू शकतो. हे कधी होतं, शरीराचं इत्थंभूत ज्ञान आपल्याजवळ असेल तर, आणि तरच ह्या गोष्टी घडतात, नाहीतर शक्य नाही. आता आपण काय करू, थोडंसं डिटेलिंग मध्ये, जे टॉप क्लास एज्युकेशन आहे. का म्हणलं मी टॉप क्लास एज्युकेशन तुम्हाला सांगतो. तर टॉप क्लास एज्युकेशन का म्हणलं, दोन आहे. एक इंजिनियर असतो शिकलेला, एक डॉक्टर असतो शिकलेला, बरोबर आहे. इंजिनियर वाल्याला गवंडी सांगते असं नाही सर असं करा, आणि डॉक्टर वाल्याला कम्प्युटर सांगते सर असं नाही, असं पाहिजे, सांगते की नाही. ओटी मध्ये, ऑपरेशन थिएटर मध्ये ऐकलं असेल कधी त्यांनी. तर हे का व्हायला माहिती आहे का, कागदावरचं नॉलेज, पुस्तकी नॉलेज आणि प्रत्यक्ष नॉलेज मध्ये फरक असतो. तुमचं सगळं शिक्षण झाल्यानंतर इंटर्नशिप करावं लागते, 6 वर्षाची असते डिग्री. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन शिकतात, तेव्हा पण त्यांना माहित नाही की कोणत्या दरात कोणती गोळी द्या. जेव्हा ते प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या हाताखाली जातात तेव्हा शिकतात, मग कुठंतरी त्यांना नॉलेज येतं, मग पेशंट येतो. मग पेशंट, आता कसं असते बघा पुस्तकामध्ये, तापीसाठी ही गोळी द्या, फिक्स आहे. पण पेशंट कसं, तापी आली मला डोकं दुखायला, थोडं थोडं पोटात गुडगुड करायला, काय करू आता, येणं परेशान होते. आता काय देऊ, कारण ॲलोपॅथीमध्ये कसं राहते, गोळी एक वेळ देतं, दुसरी गोळी सोबत जमते जमणं विचार करा, त्यासाठी वेगळे 2-3 वर्ष दुसऱ्या खाली प्रॅक्टिस करावं लागते. करून मी ते असं आवड तर करल, नाही तर नाही करणार. म्हणून सगळे डॉक्टर सक्सेस होत नाही, म्हणून सगळे इंजिनियर सक्सेस होत नाही, म्हणून सगळे कम्प्युटर इंजिनियर सक्सेस होत नाही. म्हणून कधी बी ITI केलेला माणूस भारी वाटायला लागतो. तिथं कंपनीत काम करणारे तुम्ही कोणाला विचार असेल, मीच सांगतो म्हणतात त्यांना मोठेपणामध्ये, हे ITI केलेले. का होते, प्रॅक्टिकल नॉलेज कमी पडतं. आम्ही प्रात्यक्षिक ज्ञानावर फार कमी फोकस करतो, प्रॅक्टिकल नॉलेजवर. तर आम्ही काय करायला लागलो, किंवा ह्या वेलनेस फील्डमध्ये ज्यांनी यायले, तुम्हाला एज्युकेशन अशा क्वालिटीचं भेटावं, ते सिलेबस आम्ही जे बनवतो की नाही, की सामान्य व्यक्तीला ते समजावं आणि त्याला कामाला पण यावं. आता त्याची कारणे थोडं थोडं सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, आपल्या सगळ्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळे लॅब रिपोर्ट वाचता आले पाहिजे आणि समजले पाहिजे, बरोबर आहे की नाही. जेव्हा पेशंट येते तुमच्याकडं, असं गृहीत धरून येते की तुम्हाला सगळंच माहित आहे, आणि त्यावेळेस तुम्हाला वाचता यावं, MRI वाचता यावं, एक्सरे वाचता यावं, हे सगळ्याचं डिटेल नॉलेज आम्ही देणार आहोत. म्हणजे समजा आता ही शिकली, आता हिनं सुरू केली सेंटर, आणि नेमकंच पेशंट आला, माझ्या अगोदर हे करून सांगतोय तर काय हो, मला माहित नाही, मला शिकलंच नाही, आम्हाला असलं नाही, आम्हाला फक्त नसाच नसणाऱ्याच सांगितलं, अरे तू काय कामाची नस आहे म्हणतात की नाही. त्यासाठी आपलं आपला नॉलेज पाहिजे, म्हणून आम्ही ह्या गोष्टी शिकलो. किंवा तुम्ही लॅब रिपोर्ट पण समजून घ्या, एक्सरे MRI पण समजून घ्या, आणि ट्रीटमेंटला पण सोपं जातं. दुसरी गोष्ट आहे नाडी परीक्षण. आता नाडी परीक्षण हे पुस्तकी ज्ञान नाही, तुम्हाला चांगला गुरु लाभावाच लागतो, आणि त्याच्या अनुभवानुसारच तुम्ही शिकू. त्याच्यामध्ये श्रेष्ठ तोच बनतो
जो जेवढे जास्त पेशंट बघ, सरावाने माणूस परफेक्ट. प्रत्येकाच्या हिस्ट्री वेगळ्या. मी तुमची नाडी बघितली होती, कसा होता अनुभव तुमचा? तुम्ही मला काही सांगितलं होतं का? बरोबर सांगितलं, जेवढ्या सांगितल्या गोष्टी तेवढ्या. एवढंच नाही, मग अंतर्मनापर्यंत पोहोचतो माणूस. त्या व्यक्तीच्या अंतर्मनापर्यंत पोहोचतो माणूस की ह्या व्यक्तीच्या मनात काय काय चाललंय. बरे तुम्ही मान्य करा नको करा. आता बऱ्याच वेळेस म्हणतो मी तुमचं पोट साफ होत नाही, नाही माझं होते. आता त्यांनी नाही म्हणल्यानंतर मी होणार नाही तुम्हाला दाखवायला, असं मी डिबेट नाही करू. पण आपल्या लक्षात ठेवायचं घ्या, हा होत नाही असा विषय आहे. मग आपल्याला काय ट्रीटमेंट द्यायचं ते कळते, खरं खोटं करायची गरज नाही. आता तुमचा बी एक डाऊट क्लिअर करू. समजा एखाद्या व्यक्तीचा हिमोग्लोबिन 13 आहे, 14 आहे, आणि तेवढं राहून बी जर समजा व्यक्तीला ऍसिडिटी होत असेल, थकवा होत असेल, दम लागत असेल, चिडचिड होत असेल, तर ते आपला हिमोग्लोबिन खोटा आहे असं समजायचं. आता हे खोटा खरा काय असं आहे की नाही? आता आम्ही सांगलेलं समजते नाही एवढं बघा. आता कोणी डॉक्टर आहेत का? कोणी कॉलेजला गेलेले आहेत का? नाही. आपल्या रक्तामध्ये लाल पेशा असतात, पांढऱ्या पेशा असतात. डॉक्टरांकडे ऐकले की नाही, पांढऱ्या पेशा कमी झाल्या. एक लाल पेशा म्हणजे असं समजा की मालवाहू ट्रक आहे. लाल पेशा कोणता माल वाहतात? ऑक्सिजन वाला. कोणता? ऑक्सिजन कुठून भेटतं? नाकातून श्वास घेता, फुफ्फुसात जातं, फुफ्फुसातलं ऑक्सिजन रक्त मिसळते. ती हिमोग्लोबिन काय करते? तिथं जाते, ओव्हरलोड करून घेते ऑक्सिजन, फुफ्फुसातलं ऑक्सिजन भरते आणि शरीरात सगळीकडे नेऊन आपल्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरवते. आता समजा तुमचं ट्रक जर त्याची ट्रॉली जर फाटली तुटकी असेल, त्याची ट्रॉली जर अशी किचकलेली असेल, दुमडलेली असेल, तर नावाला ट्रक तुम्ही 100 ठेवा हो, पण माल पाहिजे तेवढा पोहोचायला का? नाही. मग माझ्याकडे एवढे ट्रक आहेत म्हणून सामावून घेणं काही मतलब आहे का? म्हणजे संख्या महत्वाची नाही. म्हणून बऱ्याच वेळेस सगळ्यांचे रिपोर्ट चांगले राहतात पण त्याला त्रास होतो. मग आम्ही काय समजायचं? ह्या पेशंटला मानसिक रुग्ण आहे म्हणून समजायचं का? अहो होत आहे असे केसेस, त्याचे सगळे रिपोर्ट चांगले असतात पण दुखणं असतं, याला त्रास असतो. आणि डॉक्टर काय म्हणते? त्याचे रिपोर्ट सगळे चांगले आहेत, ह्याला एकदा मानसोपचार तज्ञाकडे दाखवा. तसं नसतं. संख्यात्मक मूल्यमापन आणि गुणात्मक मूल्यमापन वेगळं असतं. म्हणजे संख्या जरी वेगवेगळी दाखवत असेल तरी फरक पडतो. आता बीपीचा बी संबंध लक्षात घ्या. ज्याची उंची लहान असते त्याचा बीपी जर 200 पर्यंत गेला तेवढा जास्त नाही समजायचं. 180 पर्यंत देखील चांगला राहू शकतो. हाईट वाईज सांगाल आणि एखाद्याची हाईट जास्त आहे तर त्याचा बीपी नेहमीच कमी राहील, त्याचे हार्ट रेट कमी राहते. कारण रस्ता मोठा आहे, एवढा छोटा रस्ता तेवढे सर्क्युलेशन फरक पडेल. अहो सिंपल लॉजिक आहे की नाही? इंटरेस्टिंग वाटतंय ना? हे अशा गोष्टी समजून तुम्ही कॉन्फिडन्स द्या जेव्हा द्याल. अहो तुम्हाला सांगतो, 200 पर्यंतचा झालेला बीपी 2 मिनिटात 140 वर आणून दिलेला आहे. एकदा नाही कित्येकदा. एकही मेडिसिन नाही, एकही इंजेक्शन नाही, सोडाच. ही ताकद आहे प्राकृतिक विज्ञानाची, नैसर्गिक नॉलेजची. आपलं शरीर आपल्याला बरं करते, आपल्याला ते कळलं पाहिजे, त्यातल्या नसणाऱ्या समजल्या पाहिजे, त्याच्यातला मर्म आपल्याला समजला पाहिजे. बरं, हे माझ्या शरीराबद्दल मला बेसिक नॉलेज देण्यापासून कोण रोखणार आहे? का रोखावं मी स्वतःच नॉलेज पासून? जर समजा मला अचानक छातीत दुखायला लागलं, मग मी नांदेडच्या डॉक्टरपर्यंत जाईपर्यंत वाट बघू का? मला नर्सीच्या डॉक्टरकडे जायला डाऊट येते. आता येते की नाही? मग नांदेडपर्यंत जाईपर्यंत खरं की नाही वाटते? मग तो जो मधला वेळ आहे ते तर आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. तर हे सगळे प्रभावी आणि सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊ आपण. वेगवेगळ्या थेरपीज आम्ही शिकवतो. याच्यामध्ये अगोदर एक पॉइंट इंट्रोडक्शन द्यायला सांगितलं की आम्ही एक नवीन गोष्ट पुढे आणली, 6 सेकंड हेलिंग. 6 सेकंदाच्या आत तुम्ही त्याचं पेन गायब करू शकता. 90% केसेसमध्ये तुम्ही 6 सेकंदाच्या आत मोजून 1, 2, 3, 4, 5, 6 कसं वाटतंय? थोडं बरं वाटतं. हे कितीतरी जणांना लाईव्ह मी ऐकू घालू शकतो. जेव्हा तुम्ही वर्कशॉपमध्ये राहाल, आपण वाती करा तेव्हा याल, तेव्हा तुम्ही अनुभवाल का 6 सेकंदात बरं वाटतं.
हे तुम्ही कल्पना करू शकता. ना त्याच्या तोंडात औषध दिले ना कुठेही औषध दिले नाही, तरी पण त्याला बरं वाटेल. हे होतंय. हे कोणाला माहित आहे का? कोणालाच माहित नाही. अहो त्याचा हात वर जात नाही, ते लगेच हात वर घेऊन जाते. बरं वाटते. तुमचे आपले हे नाही मानेबाई आले होत्या ना, हा, त्यांचा हात ऍक्सिडेंट मध्ये हे झाला होता. ट्रीटमेंट जेव्हा दिली तेव्हा बऱ्यापैकी हात वर आला आपल्या छाया. तर ते विषय काय म्हणते का, जर तुम्ही त्या गोष्टी समजून घेतल्या तर त्या गोष्टी होतात. आणि मग नंतर तुम्ही त्यांना कॉन्फिडन्स देता. मग तुम्ही सांगू शकता की असा आहारात बदल करा, असं तुम्ही औषधी घ्या, ही औषधी अशा पद्धतीने काम करते. मग पेशंट पुन्हा भविष्यात त्याला जुलाब जरी झाले तरी तुम्हाला फोन करून जाते, गोळी खाऊ की कसं करू, विश्वास. आणि जेव्हा तुम्ही ते विश्वास संपादन करता तेव्हा सगळी दुनिया जिंकते. त्याच्यानंतर ही औषधं आहेत, म्हणजे कसं बनवायचं, फॉर्म्युलेशन काय नाही. तुम्हाला इथे एक वाक्य पण मिळेल, प्राकृतिक औषधामध्ये एवढी ताकद आहे की ॲलोपॅथिक औषधीपेक्षाही जलद आणि सुरक्षित पद्धतीने काम करू शकते. फक्त आपल्याला योग्य वेळी योग्य वस्तू वापरायला आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? ज्या ठिकाणी स्क्रू वापरायचा आहे त्या ठिकाणी जर पकड वापरायला तर प्रॉब्लेम आहे. एवढंच आहे ना. आपल्याला योग्य ठिकाणी योग्य जर औषधी वन औषधी जर वापरता आले झाडपाल्याचे तर खूप फास्ट काम करते. हे अशा पद्धतीचे फॉर्म्युलेशन वगैरे शिकवतात. ह्याच्यामध्ये कसं असतं आयुर्वेद प्राकृतिक चिकित्सा जेव्हा शिकता तेव्हा तुम्ही अध्यात्माशी पण जोडावंच लागतं. कारण तुम्ही मन बुद्धी आत्माला वेगळं करू शकत नाही. आता इथं मॅटर करत नाही की तुम्ही हिंदू आहात, बौद्ध आहात, मुस्लिम आहात, कुठल्या धर्मात, काय ते नाही. सगळ्यांनी काय सांगितले तुम्हाला, अंतर्मुख व्हा, स्वतःची ओळख स्वतः. ध्यान करायला सांगतात की नाही, कुठल्याही धर्मात जातात डोळे बंद करायला सांगतात की नाही. मुस्लिम नमाज पडताना काय करते, वेगळं बसते, वेगळ्या पद्धतीने हात पुढे करते, डोळे बंद करते. हे इकडं असं ध्यान करते, इकडं तर बुद्धिझम मध्ये तर विपश्यना चालते. सगळ्यांनी काय सांगायले, आधी स्वतःचा शोध, बरोबर आहे की नाही. मग तिथं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं एकरूप व्हायला शिकवते. कारण नाडी परीक्षण आम्ही ज्यांना शिकवत आहोत नाही, तिथं तुम्हाला ध्यान करता आलंच पाहिजे. जर मला हिची नाडी बघायची आहे आणि माझं चित्त जागेवर नाही आणि हिच्यामध्ये सूक्ष्म होणाऱ्या हालचाली मला कसे काय कळणार आहेत, मग त्यासाठी मला स्थिर होता आलं पाहिजे ना. तुम्हाला पाण्याचं तळ बघायचं असतं तर पाणी स्थिर पाहिजे. वाहत्या पाण्यामध्ये तिथं हे तरंग असणार पाणी नाही बघू शकत. तर तेवढं स्थिर होतं. त्याचे फायदे दोन, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही सक्सेस होता, तुम्हाला कोणी डिवचू शकत नाही, तुम्हाला कोणी रागात आणू शकत नाही, तुमचं कंट्रोल तुमच्याकडे. आणि मग तुम्ही सगळ्यांच्या जीवनामध्ये चार चांद बी लावू शकता. जे दुःखित आहेत, जे पीडित आहेत, त्यांचं तुम्ही काउन्सिलिंग नेक्स्ट लेवलला करू शकता, जे तुम्ही आत्ता करत आहात. अजून जबरदस्त होते, नेम होते, फेम होते. फक्त एक गोष्ट, स्वतःला ओळखलं की विषय. तर ते सगळ्या गोष्टी आणि त्याचं हे होतं. त्याच्यानंतर डायग्नोसिस मेथड्स आहेत वेगवेगळ्या. डायग्नोसिस मेथड म्हणजे तपासण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. जसं नाडी बघणे एक पद्धत आहे. दुसरी गोष्ट आहे स्टेथोस्कोप. याची आवश्यकता नाही अशातला भाग नाही. हे खूप छान वाटतं जेव्हा आपण गळ्यात टाकते आपल्या लेकरू किंवा आपला स्टुडंट किंवा स्वतः. एक प्राऊड मुवमेंट असतो, आहे की नाही. तर ह्याला वापरायचं पण आम्ही शिकवतो. आणि मॅडमनी चॅलेंज देऊन सांगते की पहिल्या वीकमध्ये आम्ही स्टेथोस्कोप वापरायला शिकवतो, पहिल्याच वीकमध्ये. आणि पहिल्या वीक पासूनच आम्ही लॅब टेस्ट रिपोर्ट पण वाचायला शिकवणार आहोत. जर समजा आमच्या लेकराला स्टुडंटला कोणी जर विचारलं काय शिकलास बाबा, म्हणजे बघून सांग बरं, जर सांगता यावं, मुद्दाम छेडतात बरं, आहे की नाही. पुन्हा नाही काय म्हणतोस तू म्हणजे आहे आपल्या आजूबाजूला असेच लोक आहेत. तर मग हे आम्ही शिकवणार आहोत. पहिल्या वीक मध्ये स्टेथोस्कोप वापरायला. त्याच्यानंतर बीपी ऑपरेटर दोन आहेत, एक इलेक्ट्रिक मिळतं, एक आपलं पायाचं मिळतं जे हाताने पंपिंग केलं. दोन्ही पद्धतीचे वापरायला शिकवणार. त्याच्यानंतर वेगळी पद्धत काय, तुमचं जीभ बघून समजणे, तुमचा डोळा बघून समजणे, चेहरा बघून समजणे, त्वचा बघून समजणे, पोट बघून समजणे, पाठीच्या काही ठराविक ठिकाणी स्पर्श करून समजणे, अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या चिकित्सा पद्धतीचा डायग्नोसिस मेथड. डोळा बघून, जीभ बघून, त्वचा बघून, पोटाचं, पाठीचं, ह्या पद्धतीने डायग्नोसिस